हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे. आज आपण करणार आहोत व्हेज मराठा भाजी. फरमाईश काहीतरी नवीन असतेच ना, त्यासाठी कोफ्ता करून घेऊया. पहिला त्यासाठी 1 कप कोबी घेतलेला आहे, 1 कप बीन्स घेतलेले आहेत, गाजर घेतलेले आहेत 2 वाटी, 2 वाटी पनीर घेतलेले आहे खिसून, 2 बटाटे शिजवून सोलून स्मॅश करून घेतलेले, कोथिंबीर घालायची आहे भरपूर, तिखट घालायचं आहे, 2 चमचे तिखट घातले, लाल तिखट, 1 चमचे धन्याची पूड आहे, 1 चमचा जिऱ्याची पूड आहे, अर्धा चमचा गरम मसाला, चाट मसाला 1 चमचा, लसूण मिरची अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता कसुरी मेथी घालायची आहे हाताने क्रश करून, 3 चमचे बेसन घालायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे 2 चमचे, मीठ घालायचं आहे चवीनुसार. हाताने सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आपोआपच सुटतं, पाणी घालायची गरज नाही आहे. तेल पण गरम झालेलं आहे. कोफ्ते अशा प्रकारे करून घ्यायचे आणि तेलात सोडून द्यायचे आहेत, लालसर असे तळून घ्यायचे आहेत. कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं डीप करून घातलेले आहेत मी तर थोडे, मस्त लागतात टेस्टला. तुम्ही पण अशा प्रकारे करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता कोफ्ते तयार आहेत. आता ग्रेव्ही तयार करूया. अर्धा चमचा जिरे आहेत, 1 चमचा धने आहेत, 2 मोठी इलायची आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, 7 ते 8 बॅडगी मिरची आहेत, काळी मिरी आहेत 4-5, 1 इंच दालचिनीचा तुकडा आहे, 1 मोठी विलायची आहे. तेल 2 चमचे घालून सगळं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. सगळं चांगलं भाजून घेतल्यामुळे याची टेस्ट अप्रतिम लागते. चांगलं असं लालसर भाजून घेतलेले आहेत. आता 3 कांदे आहेत उभे चिरून घेतलेले आहेत, ते पण चांगले अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत. आता लसूण घालायचे आहेत 10 ते 12 आणि काजू घातलेले आहेत 10 ते 12, हिरवी मिरची अद्रक आहे. सगळं चांगलं परत भाजून घ्यायचं आहे. आता टमाटे घालायचे आहेत, 3 टमाटे घातलेले आहेत, सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे करून बघा, हॉटेलमधले सारखी भाजी तयार होते. मीठ घालायचं आहे टमाट्यात म्हणजे टमाटे लवकर भाजले जातात. हळद घालायची आहे आणि तिखट घालायचं आहे 3 चमचे, धने पावडर आहे 1 चमचा. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटातच सगळं चांगलं वाफलेलं आहे. आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाले जळत नाहीत. 200 मिली गरम पाणी घालून घेतलेलं आहे. सगळं परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घेतल्यावर 1 चमचा तीळ घालायचे आहेत आणि 1 चमचा खसखस घालायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे. याला आपण 5 ते 6 मिनिट सगळं झाकून ठेवलेलं आहे. आता थंड झाल्यावर पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे. चांगलं वाटून घ्यायचं आहे याला. थंड झाल्यावर ग्रेव्ही तयार करूया. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे, 1 चमचा लसूण आहेत बारीक चिरून घातलेले आहेत, त्याला चांगलं स्टर करून घ्यायचं आहे. अद्रक आहे, हिरवी मिरची आहे उभी चिरून घातलेली आहे. आपण रेस्टॉरंट स्टाईल करतोय ना, त्यामुळं सगळं चांगलं भाजून घेतल्यावर कांदा घालायचा आहे 1 बारीक. कांदा पण लाईट गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. कांदा पण गोल्डन ब्राऊन करून झालेला आहे. आता वाटण आपण मगाशी करून घेतलेलं ना, ते घालून घ्यायचं आहे, ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता याला हाय फ्लेमवर 10 ते 12 मिनिट परतून घ्यायचं आहे. तिखट घालायचं आहे, काश्मीरी लाल तिखट आहे 2 चमचे घालून घेतलं आहे. चांगलं असं 10 ते 12 मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. बघा ग्रेव्ही किती मस्त दिसत आहे, तेल पण सुटलेलं आहे. आता गरम पाणी घालायचं आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून गरम पाणी घालून घ्यायचं आहे. मस्त ग्रेव्ही बघा, कलर बघा किती छान आलेला आहे. थोडं थोडं करत मी इथं गरम पाणी घालून घेतलेलं आहे. सगळं एकदमच घालायचं नाही, थोडं थोडं करून घालत जायचं म्हणजे याला तेल पण सुटतं आणि कलर पण खूप छान येतो. आता कसुरी मेथी घालून घ्यायची आहे हातानं क्रश करून. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता ग्रेव्हीसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि कोफ्तेसुद्धा तयार आहेत. मीठ घालायचं आहे चवीनुसार. कोण कोण करून बघणार आहे. आता कोफ्ते पण आपले तयार झालेले आहेत. वरून ग्रेव्ही घालायची आहे. व्हेज मराठा भाजी तयार आहे. चीज वरून किसून घातलेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा.